माय युट्यूब फॅमिली, माझ्या बहिणी भावांनो, तर तुम्ही कशा आहात? तर तुम्ही सर्वजण चांगले आहात का? मी पण चांगले आहे आणि तुम्ही सर्वजण चांगले राहो अशी मी आशा करते. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर चला येऊ शकता. तर मित्रांनो, आज मी सकाळी उठले, चहा पाणी झालं आणि आता मी स्वयंपाक करायलेले आहे, भांडे घासले आणि आता आपल्याला बनवायची घेवड्याची शेंग. तर चला बघू शकता, शेंग घेवड्याची. तर शेंगाला आणलं आणि त्याला तोडले, त्याच्या शिरा असे ते काढले आणि बारीक बारीक तुकडे केले. तसं केल्यानंतर त्याला धुवलं 2 पाण्याने. नंतर लसूण थोडा घेतला सामग्री, लसूण, टमाटर आणि डाळ थोडी टाकायली बरं का, टेस्ट लागावं म्हणून, आणि काळी मिरची आणि टमाटर, शेंगदाण्याचं कूट. तर चला करूया, बघूया टेस्टी टेस्टी घेवड्याची शेंग, आणि हिंदीमध्ये चपटी शेंग. तर चला बनवूया भाजी घेवड्याची शेंग नंबर 1 टेस्टी टेस्टी. तर चला मग, तर चला ठेवूया कढई वरी. चला गॅस पेटवूया आधी पहिलं. ठेवूया कढई. गॅसवर ठेवली कढई आता बरं का बहिणी भावानं. आता ओतूया तेल. दिसतंय. तेल ओतलं कढईत आणि आता टाकूया लसूण. लसणाला थोडं लाल होऊ द्यायचं बघा, लसणाला थोडं लाल होऊ द्यायचं आणि जरा हलवते जरा तेलामध्ये. नंतर टाकूया टमाटर. लाल झालं मोबाईल धरलेला नाही आणि माझा मोबाईल माझ्या हातात असल्यामुळे जरा मला हे करता येणं झालंय, तरी पण मी तुम्हाला सांगायलेली आहे. आणि हलवायले तेलामध्ये. बघू शकता टमाटर टाकलंय शिजायला तेलामध्ये. आता टाकूया घेवड्याच्या शेंगा तेलामध्ये. है ना, हिरवगार नंबर 1. त्याच्यावर टाकूया मीठ. मीठ टाकूया थोडं आणि आता टाकूया हळद. थोडी हळद बी टाकूया. सगळी हळद फांडली घे हे बाई, माणसानं ठेवलं बसते खाली बेकार. थोडी हळद टाकली आणि त्याच्यावर टाकूया डाळ. घरी जरा इकडे. थोडं आणि हलवूया थोडं. टाकलंय सगळं. डाळ जरा दिसना 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 सगळं हळद माणसानं चांगली ठेवायला. इकडे खाली जरा बघितलं का. आणि आता ही तेलात शिजायलेला आहे. पलीकडे जरा पलीकडे सगळं बरं म्हणजे मी बी दिसते. आणि आता टाकूया कूट. आणि लगेच मिरची बी टाकते बरं का. लगेच मिरची बी टाकून जरा तेलात हलविते. बघू शकता
डाळ, शेंगदाणं, टमाटर आणि लसूण आपल्या परिस्थितीनं कसं असेल तसं केलेलं आहे. दिसली का तुम्हाला? तेव्हा बघा आता तेलात शिजायली रट 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 रट. बघू शकता. बघितलं का? एकदम झक्कास. हा तेव्हा काय का छान शिजायली तेलामध्ये. तर बहिणी भावानो आता थोडं पाणी ओतू या. हा थोडं पाणी ओतू. हलवायलेली आहे मी. तेव्हा थोडं पाणी ओतलं आणि शिजायला रट 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 रट. काळी चटणी बिटणी एकदम नंबर 1 टाकली, फर्स्ट क्लासच आणि टेस्टी टेस्टी. आणि आता लावले गव्हाचं पीठ. आता बनवायचे चपात्या. बघू शकता. हे का आहे का ह्याच्यात लावले आणि ही घेतलंय लावायला पीठ. तर बहिणी भावानो आता मी बनवत आहे. आता मी बनवत आहे चपात्या. हो का दिसतंय का तुम्हाला? हा तर बनवायलेली आहे मी चपात्या. तर बहिणी भावानो कोणाकोणाला आवडती घेवड्याची शेंग, चपटी शेंग हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काय रे काय तर नाव आहे बरं का बरंच, पण मला येणं झालंय. तर चला मित्रांनो, कोणाला शेंग आवडत असेल चपटी शेंग घेवड्याची शेंग तर मला नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. आणि चला या खायला चपात्या बनवलेली आहे टेस्टी. तर मित्रांनो मी लागलेले आहे जेवायला. तर चला या मग जेवायला. बनवल्यात चपाती. हा नंबर 1च. ठेव का हां चपात्या. आणि ह्या पिलटात घेतली घेवड्याची भाजी. ठेव का आहे का आणि दही. हां दही आणि घेवड्याची भाजी. आणि घेतलंय तांब्यात पाणी. आणि याचं नाना लागले तंबाखू चोळायला. तेव्हा खायले तर तंबाखू त्यांचं झालंय जेवण. आता जेवले त्याने बी. आणि यश आता इथं जेवताना बसला होता, आता गेला बाहेर. तर मित्रांनो चांगल्या नरम नरम चपात्या बनवल्यात या जेवायला. घेवड्याची शेंग बनवली टेस्टी टेस्टी. तर हिंदीमध्ये काय म्हणतात की चपटी शेंग. तर हो का यश आलेला आहे. यश काय करायला कुठं चालला? आलो. कुठून? अरे कशाला जातो बाहेर उगी? चल ज्वारीचं दळण ती ठेवायचं आता आपल्याला. तेव्हा काही घेवड्याची शेंग खावा या. आणि दही जरा टाकायचं. हो का मी असं खाते दही. अरे मस्त लागतंय मी बहिणी भावानं. आणि घेवड्याची शेंग एकदम नंबर 1च झाली. आवडते का तुम्हाला? आवडत असली तर लाईक कमेंट शेअर करा प्लीज प्लीज बहिणी भावानो. लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो मित्रांनो आणलेली आहे मेथीची भाजी. बघू शकता. तर हो का मेथीची भाजी आणली नंबर 1च आज. बघू शकता. हो का हे शिकायलेला आहे बघा. चांगली आहे का? हो का हे शिकायलेला आहे आपला. तर आज जरा व्हिडिओला उशीर झाला कारण माझी तब्येत खराब होती तब्येत. काय चाललंय मामा? हा काय चाललंय? काय आणलं होतं? होय कोथिंबीर. हा मेथी होय. मेथी लय महाग आणली होती बाबा.
बहिणी भावानो फुलावर पण आणलेला आहे, बघू शकता. फुलावर मी रोजच आणते, माणसाला काय फुलावर दाखवते तर तसं नाही, रोजच आणते बघा फुलावर. पाहू शकता. मी ती कसं आहे आहे का या 30 ला 2 द्यायला मी ती आता. नेता बाया मोठे मोठे पेंड्या चांगल्या, नंबर 1 माल आहे. आपला बटाट्याचा गाडा बी आहे इथं आमच्या भावाचा. तर चला मित्रांनो, काय करावं, रोज आणावं, रोज करावं, खावं लागतंय. गरिबी परिस्थिती असल्यामुळं पावसात भिजत का होईना पण माळवं इकावं लागतंय आम्हाला. इथं बसलेला आहोत. आता संध्याकाळचे वाजलेत 10:30 वाजून गेलेत आणि घरी जायचं, स्वयंपाक करायचा. अजून हे पण आहे बरं का माझ्या मागं काम संध्याकाळचं. तुम्ही म्हणता इथून जाऊन झोपायचं, तसं नाही, पोटाला बी करून खायचं आहे माझ्या माग. इथून जाऊन स्वयंपाक करते मी. तर धंद्या पाण्यासाठी तेवढा वैताग आपल्याला घ्यावाच लागत. नाही करावं तर काय खावं, नाही केल्यावर काय खावं बहिणी भावांनो, तुम्हीच सांगा. म्हणून आपल्याला हा व्यवसाय करावाच लागतो. मला तर काम होत नाही, माझं तर आता गुडघा दुखत मरणाचा. मी हातामध्ये अपंग आहे अजून, हे का बघू शकता. ऐका, मला तर काहीच काम होत नाही. मी तर बसूनच असते, असं घरातलं काम करते पण असं बाहेरचं काहीच होत नाही मला काम.